हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आहे मेहंदीचा दिवस। म्हणजे मी जे काही व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करत आहे ते थोडेसे लेट आहे, पण एक एक गोष्ट जितकी मी घेतलेली आहे व्हिडिओमध्ये ती शेअर करते। सो इथे छानसं मेहंदीचं फंक्शन ऑर्गनाईज केलं होतं, त्यासाठी आम्ही आलो होतो। आणि ही आमची नवरीबाई आहे, कशी दिसते नक्की सांगा। खूप छान मेहंदी काढली होती। एका हातावर तर आम्ही दुपारीच काढलेली होती, पण दुसऱ्या हातावर काढायची आहे म्हणून आम्ही निघालो आहोत। सो चला, मी माझ्याकडे मेहंदी कलरचा ड्रेस नव्हता, पण हा थोडासा काहीतरी मॅच होईल म्हणून तो घातलेला आणि इथं आलो होतो। तर इथे सगळ्यांची जेवणं चाललेली होती। मस्त असा व्हेज पुलाव रायता असा बाहेरूनच मागवलेलं होतं आणि सगळ्या गावातल्या आमच्या जावा वगैरेही आलेल्या होत्या। चला तर मस्त असं मेहंदी फंक्शन तुम्हीही एन्जॉय करा आणि काय काय मजा होते ना ती पण तुम्ही नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर प्रत्येकजण ना इथे एकमेकांच्या हातावरती मेहंदी काढत होतं। नवरीची ही बऱ्यापैकी मेहंदी झाली होती। त्यानंतर आम्ही थोडंफार शूट केलं मेहंदीचं आणि त्यानंतर आम्हाला डान्सही करायचा होता। आता इतकी सगळी गर्दी होती, मुलांचा आवाज होता आणि गाणेही लावलेलेच होते, त्यामुळे म्हटलं चला सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या आहे जितकं जमेल। कोणी रील्स बघत होतं, कोणी फोटोज बघत होते आणि इथे सगळेच मेहंदी काढत होते आणि मस्त अशी नवरीची ही मेहंदी झालेली होती। त्यानंतर आम्ही छान डान्सही करणार आहोत आणि बऱ्यापैकी प्रॅक्टिस चालली आहे। म्हटलं चला जमेल तसं करूया, कारण की हे दिवस असे असतात ना, या दिवसात आपल्याला हवं तसं मनासारखं मस्त एन्जॉय करता येतं। सासर असो माहेर असो, मी तर सगळीकडे सगळी मजाच करते आणि मला नाचायला खूप जास्त आवडतं। हे तुम्ही मागच्या आमचे काही लग्नाचे व्हिडिओज असेल ते बघू शकतात। तर ही नवरी आहे आणि बाजूला नवरीची मोठी बहीण आणि ही नवरीची मामाची मुलगी आहे, जिने खूप सुंदर मेहंदी काढली होती। सो आता चला आमच्याही हातांवरती काढून होते आणि सगळ्यांचं असं होतं की सगळ्यांनाच फोटो काढायचे आहेत, व्हिडिओज काढायचे आहेत। त्यामुळे चला नंबर लावला आहे प्रत्येकाने नवरीसोबत व्हिडिओज फोटो काढायचा। तेही फोटो मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेनच, तर बघत राहा। खूप छान।
भारी नाचतोय तू. ओए बाबू चला, अशा प्रकारे सगळ्यांनी मस्त डान्स केला आणि जी काही खानदेशी पावरी आहे, संबळ आहे, याच्यावरती आमचा इथे ट्राय चालला होता की जमतंय की नाही. शेवटी असंच मस्त नाचलो आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. त्यानंतर काहीही शूट केलं नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मेहंदीनंतर दुसऱ्या दिवशी हळद होती आणि बघा, हळदीच्या दिवशी ताई आल्या आहेत, आजी आली आहे, माझी मम्मी आली आहे आणि सगळे सोबत सकाळी लवकर आले होते. आणि आमच्या घराच्या अगदी बाजूलाच लॉन्स आहे आणि तिथंच लग्न आहे. त्यामुळे मस्त भारी वाटतंय की एकतर आम्हाला इतक्या उन्हाचा प्रवास करायचा नव्हता, त्यामुळे मस्त मजा ती होती. आणि जेवण वगैरे छोट्या होत्या, मोठ्या ताई येऊन परत गेल्या होत्या 2-3 दिवसासाठी घरी आणि आता पुन्हा त्या आल्यात. सो म्हटलं चला आता छानपैकी मस्त जेवण करूया. जेवणामध्ये मी मस्त पुरणपोळी, आमरस केला होता आणि आजी आल्या होत्या. या आहे माझ्या सासूबाईंच्या आई. तर आजीही आलेल्या लग्नाला आणि मम्मीही आली होती. म्हटलं चला आता छान जेवण करूया. त्यानंतर मग हळदीचा व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. चला, मला व्हिडिओ काढायचा तर मुद्दाम गेले, म्हटलं पुढे गेला. तर अशा पद्धतीने हा जो तुम्ही हळदीचा आणि मेहंदीचा व्लॉग बघितला तो तिथपर्यंतच मी शूट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर उद्याचा जो व्लॉग येणार आहे तो आहे हळदीचा. बरेचसे व्लॉग माझे पेंडिंग आहे आणि ऊन खूप जास्त होतं आणि लग्नानंतर खूप थकल्यासारखं झालेलं, झोप झालेली नव्हती, त्यामुळे मध्ये जे काही आहे ते कुठलंही शूट केलं नाही. आता मी माझ्या आईच्या घरी आले आणि तिथं आल्यानंतर आता मला थोडासा वेळ मिळतो आहे, त्यामुळे मग मी जे काही व्लॉग्स आहेत ना ते एडिट करते आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, म्हणजे जो काही मेहंदीचा आहे तो नक्की कमेंट करून सांगा. आणि बघितला नसेल व्हिडिओ तर नक्की संपूर्ण जाऊन बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्लॉग हळदीसाठी तोही तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे. तर चला, आजचा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.